नमस्कार. PM गायकर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. डोक्याला मी दस्ती बांधली आहे. का बांधली आहे की जेवणामध्ये केस वगैरे पडू नये म्हणून ही दस्ती बांधली आहे. आपण पण दस्ती किंवा कोणता पण कपडा बांधू शकता, म्हणजे आपल्या जेवणात केस वगैरे पडत नाही, व्यवस्थित जेवण बनतो. चला मग आज काय बनवायचं बघूया आपण. मुगाची डाळ मी 1 वाटी घेऊन 2 वेळेस स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवले आहे. गावचं चिंचाचं फूल आहे, आमच्या दारापुढेच आहे चिंचाचं झाड. मुगाच्या डाळीमध्ये चिंचाचं फूल टाकून मी सुकी डाळ बनवत आहे. चला मग बनवायला सुरुवात करूया. मुगाची डाळ किती छान भिजली आहे. सुकी डाळ आपली लवकरच बनते 5 मिनिटामध्ये. चिंचाचं फूल मी तोडून स्वच्छ निवडून घेतले आहे. तर चिंचाच्या फुलाला 2 वेळेस धुवून घेऊया. चिंचाचं फूल 2 वेळेस स्वच्छ धुवून झालं आहे. चिंचाचं फूल एकदम फ्रेश आहे. एक कांदा कट करून घेऊया. कांद्याचं बोर काढून टाकूया. कांद्याचा छिलका काढून टाकूया. कांद्याचं बोर चांगलं नसते, काढून टाकूया आपण. कांद्याला बारीक कट करून घेऊया. आपला कांदा कट करून झाला आहे. थोडीशी कोथिंबीर देऊन घेऊया. कोथिंबीर देऊन झाला आहे. कोथिंबीरला बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर आपला बारीक कट करून झाला आहे. हिरव्या मिरच्या 4 देऊन घेऊया. मिरच्या देऊन झाल्या आहे. मिरच्याला बारीक कट करून घेऊया. आपल्या मिरच्या कट करून झाल्या आहे. थोडासा कढीपत्ता देऊन घेऊया. कढीपत्ता देऊन झाला आहे. मुगाच्या डाळीला आपण फोडणी करूया. गॅस पेटवूया. पॅनकडे ठेवूया. मुगाच्या डाळीत चिंचाचं फूल टाकून पातेल्यात पण बनवू शकता, कढईमध्ये बनवू शकता, पॅन कढईमध्ये बनवू शकता. आपला पॅन कढई गरम होऊ देऊया. आपला पॅन कढई गरम झाला आहे. मोठा 1 चम्मच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. राई 1 चम्मच टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. मला परतून घेऊया. जिरा राई आपले कळले आहेत. 4 मिरच्या कट केलेले टाकूया. मिरचीला चांगलं फ्राय होऊ देऊया. आपली मिरची फ्राय झाली आहे. एक कांदा कट केलेला टाकूया. कांद्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत फिरवूया. कांदा आपला चांगला लालसर झाला आहे. गॅस स्लो करूया. लाल मिरची पावडर 1.25 चम्मच घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. छोट्या चम्मचाने 1 चम्मच हळद पावडर टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्याला फिरवून घेऊया. मुगाची डाळ 1 तास भिजत ठेवलेली आता फोडणीमध्ये टाकूया. डाळीला आपण फिरवूया. चिंचाचं फूल साफ करून 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं डाळीमध्ये टाकूया. चिंचाचं फूल डाळीमध्ये टाकल्याने टमाटर टाकायचं नसते. चिंचाच्या फुलाचं आंबट असते. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. पाव चम्मच मीठ टाकूया. त्याला पण फिरून घेऊया. मुगाच्या डाळीत चिंचाचं फूल टाकून सुकी डाळ बनवायचं आहे आपल्याला. मग याला पाणी टाकायचं नसते. 2 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. एकदम स्लो करूया. 2 मिनिटं झाले आहे. मुगाच्या डाळीमध्ये चिंचाचं फूल टाकून आपली सुकी डाळ शिजली का बघूया. हे बघा शिजली आहे. आपली मुगाची डाळ चिंचाचं फूल टाकून बनवून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. मुगाच्या डाळीमध्ये चिंचाचं फूल टाकून बनवल्यामुळं चिंचाच्या फुलाचं किती छान स्वाद येत आहे. या पद्धतीनं चिंचाचं फूल टाकून सुकी डाळ बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात.
टिफिनला पण नेऊ शकता, भाकरी सोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत खाऊ शकता. ह्याच्या अगोदर तुरीची डाळ, चिंचाचं फूल टाकून पातळ वरण बनवले आहे. माझ्या चॅनलला बघू शकता. मुगाच्या डाळीमध्ये चिंचाचं फूल टाकून या पद्धतीनं एक वेळेस बनवून पहा, खाऊन पहा. जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.